पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्राचा खून, आरोपीस जन्मठेप। विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपीस शिक्षा। पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्राची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। जिल्हा व सत्र न्यायाधीश R.R. राठी यांच्या न्यायालयाने मुख्य आरोपी विठ्ठल मोहन गव्हाणे यास भारतीय दंड संहिता कलम 302 अन्वये जन्मठेप व 25,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे। सदर घटना दाडेगाव पाथर्डी रोड नाशिक येथे घडली होती। आरोपी विठ्ठल गव्हाणे यास त्यांची पत्नी सुनीता गव्हाणे व मृत नरपत सिंग कांतीलाल गावित यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय होता। या संशयातून आरोपीने संतापाच्या भरात धारदार लोखंडी कोयत्याने नरपत सिंग गावितवर बेछूट हल्ला केला। या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर, हातावर, पाठीवर आणि मानेवर तब्बल 44 वार करण्यात आले। इतकंच नव्हे तर डाव्या हाताचा पंजा सुद्धा मनगटापासून तोडण्यात आला, ज्यामुळे नरपत सिंग याचा जागीच मृत्यू झाला। या खटल्यात विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। गेल्या 20 वर्षापासून सरकारी वकिलांच्या भूमिकेत कार्यरत असलेल्या चंद्रकोर यांनी या प्रकरणात 15 साक्षीदार तपासले आणि ठोस पुरावे सादर करून आरोपीला शिक्षा सुनावण्याची महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपीस कठोर शिक्षा ठोठावण्यात आली आहे। जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी या खटल्यात महत्त्वाचे साक्षीदार तपासून न्याय मिळवून देण्यात योगदान दिलं। दरम्यान या खटल्यात फितूर झालेल्या साक्षीदाराविरोधातही न्यायालयाने दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 344 नुसार कारवाईचे आदेश दिले आहेत। या निर्णयामुळे मृत नरपत सिंग गावित यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला असून या खटल्याचा निकाल कायदा सुव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा संदेश देणारा ठरला आहे। विशेष सरकारी वकील पंकज चंद्रकोर यांनी याविषयी अधिक माहिती दिली। R.R. राठी सरांच्या न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय सुनावला आहे। यामध्ये आपण देखील 15 साक्षीदार तपासून प्रभावीपणे काम करीत मयत व्यक्ती कुटुंबास न्याय मिळवून दिला आहे। काय सांगा? नक्कीच हा जो निकाल दिलेला आहे हा खरंच महत्त्वपूर्ण निकाल आहे, कारण का 3 गोष्टींची न्यायालयाने कटाक्षात बॅलन्स केलेला आहे। एक, आरोपीला शिक्षा दिलेली आहे। दुसरी, जे फितूर साक्षीदार झाले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। आणि तिसरं, जी विक्टीम आहे तिला नुकसान भरपाई देण्यात आली। तर हा बॅलन्स्ड आणि खूप प्रेरणादायक असा निकाल आज माननीय कोर्टाने दिलेला आहे। या खटल्यात साक्षीदारांची तपासणी करत असताना आपल्या समोर सर्वात मोठे आव्हान काय होते? मॅटरची जर गंभीरता बघितली तर निर्गुणपणे हत्या केलेली आहे। जवळपास 44 घाव मारले होते। त्याच्यामुळे कोणीच साक्षीदार पुढे येऊन साक्ष देण्यास तयार नव्हतं। फक्त मयताची मुलगी हिच्या एव्हिडन्सवरती आणि डॉक्टरांच्या एव्हिडन्सवरती आजचे निकाल देण्यात आलेला आहे। अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये सरकारी वकिलांची महत्त्वाची भूमिका असते। यामध्ये ती निभवत असताना आपल्याला काय काय लक्षात घ्यावे लागते? नक्कीच सरकारी वकिलांची एक प्रामुख्याने भूमिका असते, कारण का महत्त्वाचे जे काही हत्याकांड झालेले किंवा महत्त्वाचे केसेस असतात तेव्हा चांगलं काम करणं, प्रभावीपणे आपली बाजू मांडणे, त्या केसेसमध्ये सरकारी वकिलांचे खूप महत्त्वाचं काम असतं असं मला वाटतं। आणि आपण आता सांगितलं जी पीडित महिला आहे तिला देखील यातून काही आर्थिक नुकसान भरपाई मिळणार आहे। यस, ती कशा प्रकारे मिळवता येणार त्यांना? लीगल एड करून आपल्याकडे माननीय कोर्टाने आदेश केला आहे। लीगल एड तर्फे त्यांची केस रेफर केली जाईल आणि जवळपास 1 लाख रुपयापासून तर 3 लाखापर्यंत तरतूद आहे। त्याच्या केसमध्ये त्यांना ती कॉम्पेन्सेशन मिळून जाईल। आपण समाजाला काय आव्हान करू शकतात आणि समाजापुढे किंवा आपल्यापुढे काय आव्हान असतं? समाजापुढे तर मी एकच सांगेल की निर्भयपणे तुम्ही कोर्टासमोर या। कोर्टासमोर कोर्ट तुम्हाला न्याय देतं, घाबरून जाऊ नका अशा केसेसमध्ये। पण भीतीपोटी लोक येत नाही, त्याच्यामुळे आम्हालाही अडचणी येतात। माझं एकच मत आहे, जी घटना घडलेली आहे ती कोणाच्या घरी होऊ शकते, तर प्रत्यक्ष सगळ्यांनी यावं कोर्टात आणि कोर्टाचे सहकार्य घेऊन प्रत्येकाला न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।